अगदी जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर नागाव फाटा येथे बेकायदेशीरपणे कर्नाटकातील कत्तलखान्याकडे जनावरे घेऊन जाणारा पिकअप टेम्पो गोरक्षक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सापळा रचून पकडला व शिरोली पोलिसांच्या ताब्यात दिला। त्यानुसार दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला, तर जनावरांची तासगाव येथील गोशाळेत रवानगी करण्यात आली। मिळालेल्या माहितीनुसार कराड येथील जनावरांच्या बाजारातून 3 बैल कर्नाटकातील चिकोडी तालुक्यातील चिंचणी वडराळ येथे कत्तलखान्यात घेऊन जात असल्याची माहिती कराड येथील काही गोरक्षकांना मिळाली होती। त्यानुसार पिकअप गाडी क्रमांक KH 34 B 6268 चा पाठलाग केला, पण त्यांना चकवा देऊन गाडी फरार झाली होती। तेव्हा शिरोली पुलाची येथील गोरक्षक व बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना संबंधित गाडी माहिती व गाडी नंबर दिला। त्यानुसार कार्यकर्त्यांनी नागाव फाटा येथे सापळा लावून दुपारी 2 वाजता गाडी पकडली। यातील आरोपी बाळाप्पा भीमगोंडा पाटील वय वर्ष 31 राहणार वडराळा तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव, सतीश भरमुख होत वय वर्ष 32 राहणार हडयानवाडी तालुका चिकोडी जिल्हा बेळगाव याच्याकडे याबाबत विचारणा करताच त्यांनी प्रथम दर्शनी उडवाउडवीची उत्तरे दिली। कार्यकर्त्यांनी जनावरांची माहिती असणाऱ्या व्यक्तीकडून तपासणी करून ही जनावरे कत्तलखान्यात जात असल्याच्या संशयावरून शिरोली पोलिसांच्या ताब्यात दिली। शिरोली पोलिसांनी घटनेची व गाडीची तपासणी करताच त्यांना पिकअप टेम्पोमधून अत्यंत क्रूरपणे 3 खिल्लार जातीचे 3 बैल बांधून चारा पाण्याची सोय न करता व औषधोपचाराची कोणतीही व्यवस्था केली नसल्याचे दिसून आले। या बैलांना अनावश्यकपणे घट्ट बांधून जखडून दाटीवाटीच्या अवस्थेत ठेवून त्यांची क्रूरतेने ती कत्तल करण्याच्या उद्देशाने कत्तलखान्याकडे नेली जात असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी आरोपी यांच्यावर प्राण्यांच्या छळ प्रतिबंध अधिनियम कलमाच्या व महाराष्ट्र पशुसंरक्षण अधिनियम कलमाच्या व मोटार वाहन अधिनियम कलम, केंद्रीय मोटार वाहन नियम, महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। याबाबतची फिर्याद श्रीकांत हिम्मत कदम यांनी शिरोली पोलिसात दिली आहे। शिय प्रतिनिधी संदीप कांबळे। गोरक्षकांनी म्हणजे शिरोलीचे आमचे गोरक्षक आहेत, बजरंग दलाची आमची टीम पूर्ण त्यांनी आता कराडवर येणारी गो म्हणजे तस्कर करणारी किंवा गो हत्या करणारी काही ठराविक गाड्या आम्हाला पास झाल्यात असं आम्हाला काही ठराविक लोकांनी आम्हाला कराडमधून फोन आला। म्हणजे आमचे सगळ्या टीमनं आमच्या त्या गाडीच्या वॉचसाठी आम्ही गेले सकाळपासून 9 वाजल्यापासून आम्ही ह्याच्यामध्ये आहे आणि आम्हाला आता ती गाडी सापडली। गाडीमध्ये 3 जनावरं दाटीवाटीने भरलेले आणि पूर्ण 3ही जनावरं वयोवृद्ध असल्यामुळं की आम्हाला पूर्ण शंका आहे की ही जनावरं कटिंगला चालल्यात। ती गाडी आम्ही आत्ता सुरलीच्या नागाव फाट्यावरती पकडलेली आहे। ती गाडी आम्ही पूर्ण सुरलीच्या पोलीस स्टेशनला आम्ही ती गाडी आता हजर केलेली आहे। पुढील तपास माझ्या मते सुनील गायकवाड साहेबांनी आणि सखोल चौकशी करून त्या जनावरांची जी चौकशी काही जनावरं कटिंगला चाललेले किंवा पूर्ण ठाम आम्हाला असं वाटतं की ते कटिंगलाच चालल्यात, पण कुठला तपास करून आणि ती जनावरं गोशाळेमध्ये सोडण्यात यावीत अशी विनंती मी शिरोलीच्या पोलीस स्टेशनला करतो। आणि ही जनावरं कटिंग कराडमध्ये भरून कर्नाटकच्या दिशेने चालली होती आणि आता जो ड्रायव्हर आहे किंवा त्याचा किन्नर आहे हा पूर्ण तातुरमात्र बोलतोय। त्याच्या बोलण्यातनं कुठलंही तथ्य आम्हाला दिसेना झालं आहे। त्याचे गाडीचे नंबर जे आहेत ते एकाच गाडीला 2 नंबर कसे असतील आणि त्याच्यामुळं पुढील चौकशी तपास करून पोलीस स्टेशनच्या मार्फत आम्ही गाडी पोच केलेली आहे आणि पुढील तपास पोलीस स्टेशनने करावा, निष्पक्ष चौकशी करून मग त्याच्या पुढला निर्णय घेण्यात यावा। तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।